आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो भारत आनी अमेरिका ह्या आठवड्यान द्विपक्षीय वेपार कराराचेर चर्चा करतली। द्विपक्षीय वेपार कराराच्या पयल्या भागाच्या संदर्भ अटींचेर सयो केल्या। संसदेन संमत केल्ल्या वक्फ दुरुस्ती कायद्याचेर पाकिस्तानान केल्ली निराधार टिप्पणी भारतान खरपणान न्हयकारल्या। भारताच्या अंतर्गत बाबींचेर पाकिस्तानाक टिप्पणी करपाक कसलोच अधिकार ना अशें म्हळां। नॅशनल हेराल्ड दिसाळ्या संबंधीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयान काँग्रेस फुडारी सोनिया गांधी, राहुल गांधी हेरां आड आरोपपत्र दाखल केलां। अंदू जून ते सप्टेंबर मेरेन नैऋत्य मॉन्सून सामान्य परस चड आसपाची शक्यताय भारतीय हवामान खात्यान उक्तायल्या। IPL क्रिकेट सर्तीन काल रातीं जाल्ल्या खेळांत पंजाब किंग्सान कोलकाता नायट रायडर्साक 16 धांवड्यांनी हारयलो। आतां पुराय खबरो भारत आनी अमेरिका ह्या आठवड्यान द्विपक्षीय वेपार कराराचेर चर्चा करतली। दोन्ही देशांनी काल द्विपक्षीय वेपार कराराच्या पयल्या भागाच्या संदर्भ अटींचेर स्वाक्षरी केल्या। नवी दिल्लीन प्रसार माध्यमांकडेन उलयतना वाणिज्य आनी उद्देग सचिव सुनील बार्थवाल हांणी सांगलें, दोन्ही वटांनी परस्पर फायदेशीर बहुक्षेत्रीय द्विपक्षीय वेपार करार करपा संदर्भात व्यापक एकमत जालां। भारताचो अमेरिके बरोबरचो वेपार वाडून फुडल्या 5 वर्सांत $500 अब्ज मेरेन पावपाचो अदमास आसा अशें बार्थवाल हांणी सांगलें। सध्याच्या शुल्काच्या बाबतींत भारता खातीर हुस्को संदी दोनूय आसात, पूण देशान वेपार उदारीकरणाचो मार्ग आपणायला अशें तांणी म्हळें। ह्या मार्गाक लागून दोनूय देशांक जायत्यो संदी मेळटल्यो अशें तांणी सांगलें। संसदेन संमत केल्ल्या वक्फ दुरुस्ती कायद्याचेर पाकिस्तानान केल्ली निराधार टिप्पणी भारतान खरपणान न्हयकारल्या। वक्फ विधेयकाचेर पाकिस्तानान केल्ल्या टिप्पण्या संबंधी मिडियान केल्ल्या प्रश्नांक जाप दितना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल हांणी म्हळें, भारताच्या अंतर्गत बाबींचेर पाकिस्तानाक टिप्पणी करपाक कसलोच अधिकार ना। अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करपाच्या बाबतींत पाकिस्तानान हेरांक उपदेश करचे परस स्वताच्या वायट रिकॉर्डाकडे पळोवपाक जाय अशें तांणी म्हळें। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल डेन्मार्कच्यो प्रधानमंत्री मेटे फ्रेडरिक्सन हांचे बरोबर चर्चा केली। दूरध्वनीवेल्या संवादा वेळार दोन्ही फुडाऱ्यांनी भारत डेन्मार्क हरीत धोरणात्मक भागीदारीक मजबूत पाठिंबो दिवपाचो पुनरुच्चार केला। दोन्ही देशांतल्या लोकांच्या फायद्या खातीर वेगवेगळ्या मळार सहकार्य वाडोवपाचेर चर्चा केली। 2020 वर्सा हरीत धोरणात्मक भागीदारी सुरू जाले सावन दोन्ही देशांमदीं जाल्ल्या उंचेल्या पावंड्यावेल्या आदान प्रदानाची याद दोन्ही फुडाऱ्यांनी केली आनी वेगवेगळ्या क्षेत्रांनी ताचो विस्तार जाल्ल्याची नोंद केली। ह्या भागीदारी वरवीं भारतान हरीत संक्रमणांत योगदान दिवपा खातीर डॅनिश गुंतवणुकी खातीर अनुकूल परिस्थिती निर्माण केल्या। मोदी हांणी सोशल मिडिया पोस्टान सांगलें, तांणी आनी फ्रेडरिक्सन हांणी परस्पर हिताच्या प्रादेशीक आनी जागतीक घडामोडींचेरूय चर्चा केली। ह्या वर्साचे अखेरेक नॉर्वेन जावपा आशिल्ल्या 3ऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिशदेन वांटो घेवपा खातीर आनी त्या वेळार प्रधानमंत्री फ्रेडरिक्सन हांकां भेटपा खातीर उत्सूक आशिल्ल्याचें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या वेळार नमूद केलें। नॅशनल हेराल्ड दिसाळ्या संबंधीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयान दिल्लीच्या रावज अव्हेन्यू न्यायालयान काँग्रेस फुडारी सोनिया गांधी आनी राहुल गांधी हांचे आड आरोपपत्र दाखल केलां। तशेंच ह्या आरोपपत्रांत काँग्रेसीचे ओव्हरसीज मुखेल सॅम पिट्रोडा, सुमन डुबे आनी हेरांची नांवां आसात। खासा न्यायाधीश विशाल गोगणे हांणी ह्या प्रकरणाच्या फुडल्या सुनावणे खातीर ह्या म्हयन्याची 25 तारीख निश्चित केल्या। हरियाणांतल्या जमनीच्या वेव्हाराकडेन संबंधीत मनी लॉन्ड्रिंग चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयान काल रॉबर्ट वाड्रा हांची चौकशी केली। वाड्रा हांच्या कंपनीन गुरुग्रामांत जमीन खरेदी करपा कडेन ही केस संबंधीत आसा। तपास यंत्रणेन तांकां आजूय परत चौकशी खातीर आपयल्या। नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सोनिया गांधी आनी राहुल गांधी हांचे आड अंमलबजावणी संचालनालयाच्या आरोपपत्राचेर प्रतिक्रिया दितना काँग्रेसीन संचालनालयाची ही कारवाय ही सुडाचें राजकारण आसा असो आरोप केला। सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश हांणी ह्या कृतीचेर टिका केल्या। हाचेर प्रतिक्रिया दितना भाजप प्रवक्ते नलीन कोहली हांणी आकाशवाणी न्यूजाकडेन उलयतना सांगलें, ईडीच्या कारवायेक फक्त सुडाचें राजकारण म्हणून संबोधल्यान ह्या प्रकरणाची चौकशी सुरू आसा हें न्हयकारूंक जायना। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात। भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान
संवसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हळ्यार वेव्ज 2025 आयोजित केल्या. एनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवीं ह्या उपक्रमात वांटेकार जावं येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org ह्या संकेतथळाक मुजरत भेट दियात. अन्नधान्याच्या दरांत व्हड प्रमाणात घट जाल्ल्यान फाटल्या म्हयन्यात भारतांतलो किरकोळ म्हारगाय दर 3.34% आयलो. ऑगस्ट 2019 उपरांत हो वर्स दर वर्स आदाराचेर सगळ्यांत उणो चलनवाडीचो दर आशिल्ल्याचें सांख्यिकीय कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयान म्हळां. गांवगिऱ्या वाठारांनी चलनवाड 3.25% आनी शारी वाठारांनी 3.43% आशिल्ली. अखिल भारतीय गिरायक अन्न दर निर्देशांका प्रमाण मार्चांत अन्नधान्याच्या चलनवाडीचे दर तात्पुरत्या स्वरुपान 2.96% नोंद जाला, जे फेब्रुवारांत नोंद जाल्ल्या 3.75% परस उणे आसा. मंत्रालयाच्या म्हणण्या प्रमाण मार्च म्हयन्यात एकंदर चलनवाड अन्नधान्याच्या चलनवाडीन हो घट मुखेलपणान भाजीपालो, तांतयां, दाळ, मांस आनी नुस्तें, कड्डणां आनी दुदाचे पदार्थ हांचे दर देंविल्ल्यान जाला. AI वरवीं प्रशासकीय परिवर्तना खातीर महाराष्ट्र सरकार आनी IBM टेक्नॉलॉजी भारत हांचे मदीं काल मुंबयत राज्य सचिवालयात मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुखेलमंत्री एकनाथ शिंदे आनी अजित पवार हांच्या हजेरेन समजिकायेच्या कबलातीचेर सयो जाल्यो. ह्या करारा प्रमाण मुंबय, पुणे आनी नागपूर सयत राज्यांत 3 आर्टिफिशियल इंटेलिजन्स केंद्रां स्थापन करतले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हायब्रीड क्लाउड डेटा एनालिटिक्स, सायबर सुरक्षा आनी ऑटोमेशन ह्या सारख्या आधुनीक तंत्रज्ञानाचो वापर करून सार्वजनीक सेवा वितरण आनी प्रशासकीय कार्यक्षमता वाडप हो ह्या कबलातीचो उद्देश आसा. मुखेलमंत्र्यांच्या कार्यालयाच्या म्हणण्या प्रमाण AI इनेबल व्हर्च्युअल असिस्टंट्स आनी अजेनेटिक AI च्या मदतीन सरकारी सेवा सोपी, जलद आनी अधिक वैयक्तीकृत करतले. महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या डेटाचेर तयार केल्ल्या AI मॉडेल्साची मालकी सरकार दवरतले, जाका लागून सरकाराक ह्या तंत्रज्ञानाचेर पुराय नियंत्रण मेळटलें अशें मुखार म्हळां. ह्या करारा खाला IBMच्या शिक्षणीक आनी प्रशिक्षण प्लॅटफॉर्माच्या आदारान सरकारी कर्मचारी आनी विद्यार्थ्यांक AI, सायबर सुरक्षा आनी क्लाउड तंत्रज्ञानाचें प्रशिक्षण दितले. अंदू जून ते सप्टेंबर मेरेन नैऋत्य मॉन्सून सामान्य परस चड आसपाची शक्यताय IMD भारतीय हवामान खात्यान उक्तायल्या. ईशान्य, वायव्य आनी दक्षिण विकल्प भारतांतले कांय वाठार सोडल्यार देशांतल्या चडशा वाठारांनी मॉन्सून सामान्य परस चड आसतलो अशें हवामान खात्याचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा हांणी काल नवी दिल्लींत मिडियाक म्हायती दितना सांगलें. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. M. रविचंद्रन हांणी आकाशवाणी न्यूजाक दिल्ल्या खासा मुलाखतींत सांगलें, फाटल्या वर्साचे तुळेन अंदू वर्सा मे आनी जूनांत चड दीस उश्णतेची तीव्र परिस्थिती आसतली. फुडले 2 दीस राजस्थान आनी गुजरातांत कालोराच्या ल्हारांचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल, केरळा, माहे आनी कर्नाटकाच्या दर्यादेगेर आज कालोर आनी दमट परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. फुडल्या 3 ते 4 दीस उत्तर, ईशान्य आनी उदेंत भारतांत गडगड जोगला मारून वादळी वाऱ्यासयत हलको ते मध्यम पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. उत्तर आनी दक्षिण अंतराळ कर्नाटक, आंध्र प्रदेशाच्या दर्यादेगेर, यनम, केरळा आनी माहे हांगाय अशीच परिस्थिती आसूं येता. IPL क्रिकेट सर्तीन काल जाल्ल्या खेळांत पंजाब किंग्स पंगडान कोलकाता नायट रायडर्स पंगडाक 16 धांवड्यांनी हारयलो. काल रातीं चंदीगडांतल्या महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमांत हो खेळ जालो. आज ह्या सर्तीन दिल्ली कॅपिटल्स राजस्थान रॉयल्स पंगडा 8 खेळटलो. हो खेळ नवी दिल्लींतल्या अरुण जेटली स्टेडियमांत सांजे 7:30 सुरू जातलो. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. भारत आनी अमेरिका ह्या आठवड्यात द्विपक्षीय व्यापार कराराचेर चर्चा करतली. द्विपक्षीय व्यापार कराराच्या पयल्या भागाच्या संदर्भ अटींचेर सयो केल्या. संसदेन संमत केल्ल्या वक्फ दुरुस्ती कायद्याचेर पाकिस्तानान केल्ली निराधार टिप्पणी भारतान खरपणान न्हयकारल्या. भारताच्या अंतर्गत बाबींचेर पाकिस्तानाक टिप्पणी करपाक कसलोच अधिकार ना अशें म्हळां. नॅशनल हेराल्ड दिसाळ्या संबंदीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयान काँग्रेस फुडारी सोनिया गांधी, राहुल गांधीन हेरां आड आरोपपत्र दाखल केलां. अंदू जून ते सप्टेंबर मेरेन नैऋत्य मॉन्सून सामान्य परस चड आसपाची शक्यताय भारतीय हवामान खात्यान उक्तायल्या. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.